एकीकडे मराठा समाजासाठी मंत्र्यांची उपसमिती बेधडक निर्णय घेत असताना आता ओबीसी मंत्र्यांची उपसमिती सुद्धा आक्रमक झाली आहे। त्यातून आता मराठा उपसमितीच्या निर्णयांना एका प्रकारे आव्हान निर्माण केलं जाण्याची शक्यता आहे। मात्र या उपसमित्या महाराष्ट्रातल्या सामाजिक सलोखा कायम राखतात का असाही सवाल आता उपस्थित होतोय। पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। हैदराबादच्या गॅझेटियरच्या नोंदीनुसार मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू झाली पाहिजे। कुठलेही अवैध दाखले दिले जाऊ नये आणि आतापर्यंत जे दाखले दिले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी। जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर संदर्भात जीआर काढला। या जीआरमुळे ओबीसी समाजात संतापाची लाट आहे। त्याच पार्श्वभूमीवर नव्याने स्थापन केलेल्या ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची पहिलीच बैठक वादळी झाली। या बैठकीत मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। जीआर मधील मराठा शब्दावर छगन भुजबळ यांचा आक्षेप। मराठा समाजासाठी काढलेल्या जीआरमुळे ओबीसीला फटका बसणार। भुजबळांनी मागासवर्गीय विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। जीआर निघाल्याने आता आपण सगळेच असहाय्य आहोत। ओबीसींमध्ये अनेक जाती आहेत तरीही निधी कमी दिला जात असल्याची भुजबळ यांच्याकडून खंत। मात्र मागील 2-3 वर्षातच मराठा समाजाला मोठा निधी। जर प्रश्न सुटला नाही तर थेट कोर्टात जाऊन आम्ही निर्णय घेऊ असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला। ओबीसी उपसमितीच्या बैठकीनंतर अध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। मराठा समाजाला बोगस सर्टिफिकेट दिलं जाऊ नये यासाठी श्वेतपत्रिका काढावी असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। तर ज्यांच्या नोंदणी आहेत त्यांनाच प्रमाणपत्र द्यावीत अशी मागणी बावनकुळे यांनी केली आहे। आपण म्हणतो हैदराबाद गॅजेट, याच्यामध्ये काय म्हटलं आहे? हैदराबाद गॅजेटमध्ये आमच्या बैठकीमध्ये जे काही सामाजिक न्याय सचिवांनी सांगितलं की याच्यामध्ये तुम्हाला अॅफिडेव्हिट दिलं तर काय अॅफिडेव्हिटवर एक प्रमाणपत्र द्यावं लागेल कुणाच तरी। म्हणजे मी अॅफिडेव्हिटवर सांगितलं की कुणबी जातीचा आहे, कुणबी नोंद आहे माझी, पण तुमच्या नातेसंबंधात तुमच्या ब्लड रिलेशनमध्ये तुम्ही कुठली तरी नोंद आहे का याचा सुद्धा पुरावा अॅफिडेव्हिट सोबत जोडावा लागेल आणि तो गाव समितीने आणि तो वंशावळ समितीने मान्य करावा लागेल, मगच त्या ठिकाणी एडीओ प्रमाणपत्र देईल। ओबीसी समाजाने मोठं मन दाखवून कुणबीच्या नोंदीच्या संदर्भामध्ये ज्या ऑलरेडी आहेत त्याच्याबद्दल आमचं कुठलंही मत नाही, पण कुठलेही अवैध दाखले दिले जाऊ नये, कुठल्याही प्रकारचे सरसगट दाखले दिले जाऊ नये आणि आतापर्यंत जे दाखले दिले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी, त्या दाखल्यांच्या संदर्भामध्ये पडताळणी करावी अशा प्रकारची ठाम भूमिका देखील आम्ही घेतलेली आहे। एकीकडे ही ओबीसी मंत्री उपसमितीची बैठक सुरू असताना मराठा उपसमितीची बैठकही पार पडली आहे। मराठा आरक्षणाच्या जीआर बाबत काही गैरसमज असतील तर ते दूर केले जातील असं विखे पाटील यांनी स्पष्ट केलंय। तर प्रमाणपत्र देण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचा दावा गुणरत्न सदावर्ते यांनी केलाय। मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या सगळ्या मंत्री महोदयांना, विखे साहेबासहित सगळ्यांना आज माझी एक विनंती आहे, तुम्हाला काय करायचंय काय नाही करायचं ते तुम्ही तुमचं बघा। 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे। त्याच्या आत हैदराबादच्या गॅझेटियरच्या नोंदीनुसार मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू झाली पाहिजे। कुणी जर म्हणत असेल मी अमुक मोठा आहे, मी तमुक मोठा आहे, मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष होतो, मी तमुक होतो अमुक होतो, तर बळी पडून जरंग्यासारख्या वृत्तींना घाबरून कोणी प्रमाणपत्र देऊ नये आणि तेच डर मिटवण्यासाठी आज आम्ही आलो होतो। आणि ते डरच्या संदर्भानं म्हणजे जसं एखादा आजार येतोय शेतीवर पिकावर त्यावेळेस जसं फवारणी केली जाते त्या प्रकारच्या डरची फवारणी आम्ही आज माननीय महसूल मंत्री महोदयांकडून करून घेतलेली आहे। मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे ही जरांगे पाटलांची मागणी राज्य सरकारनं मान्य केली आहे। त्या पार्श्वभूमीवर मराठा उपसमितीच्या बैठकीत मराठा आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घेण्याबाबतची चर्चा झाली आहे। तर एकही गुन्हा मागे घेऊन दाखवा, कोर्टात खेचू असा इशारा गुणरत्न सदावर्ते यांनी केलाय। गुन्ह्याचा आज संबंध नव्हता काही, पण काल आमच्या उपसमिती निर्णय तो झालाच होता आणि ते आपण पूर्वी जाहीर केलं होतं ती प्रक्रिया सुरू करून दिलेली आहे। या महिनाअखेर ही सगळी जी गुन्हे दाखल झालेले आहेत साधारण 400 गुन्हे आता मागे घेण्यासंदर्भात कार्यवाही झालेली आहे।
उर्वरित गुन्ह्याबद्दल सुद्धा पुढच्या 20-25 दिवसामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय पोलीस अधीक्षक यांच्या स्तरावरून ही अंमलबजावणी लगेच करावी अशा सूचना दिलेल्या आहेत. मराठ्यांच्या बाबतीमध्ये ज्या वेळेस कुणबीकरणाच्या बाबतीमध्ये कुणालाच बोलवलं जात नाही, कुणाशीच चर्चा केली जात नाही. राधाकृष्ण विखे पाटील तर आता पोलीस खाते त्यांच्याकडे की काय असं मला वाटायला लागलंय. यांना काय झालंय कुणास ठाऊ. ते आता स्पष्ट सांगायला लागले पोलिसांना की 5 लाखाचे गुन्हे मागे घ्या. अहो राधाकृष्ण, तू एकतर तुमची सँटिटी तुमच्या पदाची तुम्ही तिथे राहू शकतात का? कारण एक्झिक्युटिव्ह पोझिशनवर तुमच्यावर आपराधिक गुन्हा झाल्याच्या नंतर तुम्ही तिथं राहणं कितपत योग्य आहे? मराठा आरक्षणाचा GR काढल्यानंतर जरांगे पाटलांनी गुलाल उधळलाय, तर या विरोधात आता ओबीसी समाजही रस्त्यावर उतरलाय. पण हीच रस्त्यावरची लढाई आता थेट मंत्रालयातही पाहायला मिळतेय. उपसमितीमधले मंत्रीही आता दोन्ही समाजांसाठी आग्रही आणि आक्रमक होऊन लढाई करायला सज्ज आहेत की काय, असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय. संदीप राजकोळकर, पुढारी न्यूज, मुंबई.